घराणं खालसा करण्याची भाषा करतात, कसं बघताय? त्यांना शुभेच्छा. सर, निलेश घायवळ प्रकरणी जो शस्त्र परवान्यासंदर्भात जो वाद चिघळला आहे, काल सुषमा अंधारे देखील म्हणतात की योगेश कदम यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. सध्या कुठेतरी शस्त्र परवाना देण्यासाठी कुठेतरी तरी निकष लागणं गरजेचं आहे का? निकष आहेतच आणि निकषाच्या आधारे नाकारला जात होतं. त्याच्यामध्ये अपिलाची तरतूदसुद्धा त्या निकषामध्ये कायद्यामध्ये आहे. मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये एक स्पष्टपणाचा खुलासा केला आहे. स्वतः ज्यांनी या बाबतीमध्ये सुनावणी घेऊन निर्णय दिला ते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीसुद्धा ट्विटच्याद्वारे किंवा आपल्या मार्फत त्यांचा त्या संदर्भातला खुलासा स्पष्टपणाचा दिलेला आहे. जे महाड MIDC संजय राऊतांचा कधी आयुष्यात संबंध आलेला नाही, त्यांना प्रत्यक्षात काय ते समजणार नाही. अशी लाडकी बहीण योजना आपण जाहीर केली त्यावेळेला सुद्धा टीकाटिप्पणी झाली, पण 2,50,00,000 महिलांच्यापर्यंत तो लाभ पोचवण्यामध्ये आदिती असेल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाली. टीका टिप्पणी करणं सकाळच्या वेळेला तेवढंच एक काम उरलेलं आहे, ते त्याला करू द्या, आमची काय हरकत नाही. साहेब, सकाळीच हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.